अशा प्रकारचे गोड असणारे काव्य असं म्हणजे ही कथा असणारी तो त्या ठिकाणी त्या सुदेव महाराज माझ्या भाग काय घडलं आपला वृत्तांत सांगायला लागला महाराज त्या ठिकाणी मी फार काही मागलो आणि वाईट मागल्यामुळे बृहदर्भ नावाचा राजा त्यांनी तिने माझी संपत्ती लुटली आणि मला गावाच्या घरी लावलं अशा पद्धतीनं बोलू लागलं शेषदानाचे राहिले काही तले बंधुला नाही तिरस्कार केला तर काही कोणा काही प्रवेश सर्व धन असणारा राजाने लुटले गेले आणि जे काही थोडकं माझ्या जवळ राहिले ना ते म्हणजे जवळचे असणारे आप्तवर्ग बंधुजनांनी ते बी काढून घेतलं महाराज आणि नगरातून माझी विटंबना करून बाहेर हाकून दिलं सगळे लोक असणारे माझा तिरस्कार करायला लागले त्यावेळेस जगणं कठीण मुश्किल झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये असणारा मी आपल्या पत्नीला बरोबर घेतलं आणि म्हणजे या अरण्यामध्ये डोंगरामध्ये आपला उदरनिर्वाह करावा हा विचार हा मनिग्रीव नावाचा व्यक्ती असणारा त्या ब्राह्मण माणसाला सांगू लागला कांता पतिव्रता ये ती माझी बहु चिंता आणि ही माझी पत्नी असणारी आता भगवंत काही कोणाला काही देतो महाराज कोणाकडे सगळं द्रव्य जरी काढून घेतलं तरी म्हणून त्याला पत्नी सुंदर देतो म्हणून त्या ठिकाणी तो व्यक्ती सांगायला लागला महाराज म्हणजे माती कशामुळे जगलो तर सगळं काही लुटल्या गेलं तर चालते महाराज पण घरामध्ये पत्नी चांगली असते पाहिजे म्हणून ब्राह्मण सांगायला माझी पत्नी असणारी तो व्यक्ती सांगायला लागला महाराज माझी पत्नी असणारी पतिव्रता होती आणि पतिव्रता करायला म्हणा महाराज तुम्हाला सांगतो ज्या मातेकडे 7 गुण आहेत दया क्षमा करुणा असावी महाराज शैवी समयी रम्मा तुल्य बोले भोजन समयी मातृ तुल्य बोले मंत्री तुल्य सल्लागार हे 7 गुण त्या बाईकडे असावं नुसतं चारित्र्य जन्मामध्ये पतिव्रता म्हणता येत नाही महाराज म्हणून त्या ठिकाणी तो व्यक्ती सांगायला लागला महाराज ही असणारी माझी पत्नी अतिशय पतिव्रता आहे हिनं मनोभावाने माझी सेवा केली आपल्या आई वडिलांना सोडलं आपलं घरदार सोडलं आणि माझ्या सेवेमध्ये असणारी ही तत्पर राहू लागली बापा सोनिये सहित वास्तो या घोर वनात नाना जीव बघून सतत उदर भरित आणि याच्याही पुढे सांगायला लागलेले आहेत महाराज जेव्हा मला गावातल्या लोकांनी माझा तिरस्कार केला मला नगरातून बाहेर हाकलून दिलं पण म्हणजे माझी पत्नी आहे ना ती माझ्या बरोबर आली महाराज आणि पत्नीला बरोबर येतो या अरण्यामध्ये या जंगलामध्ये
आता या अरण्यामध्ये, या डोंगरामध्ये, एवढ्या जंगलामध्ये माझ्या पत्नीसह मी म्हणजे या ठिकाणी वास्तव्य करून राहिलो. अनेक जीवजंतू असणारे या ठिकाणी मारले. कशामुळे? ते खाण्यासाठी मारले महाराज. आणि हे असणारं असं कार्य कित्येक वर्षापासून या ठिकाणी चाललेले आहे. आणि योगायोगानं संत दर्शिनी हा लाभ जोडला. म्हणून या ठिकाणी संतांची भेट झाल्यामुळं काहीतरी माझं भाग्य उदयाला आलं बरं काय. अशा पद्धतीनं तो मनगिरो बोलू लागला. मी अत्यंत दुरात्मा पाही मदसमपापी कोणी नाही. दुःख भोगी तो सर्व दारी अनुग्रह काही करावा. म्हणून त्या ठिकाणी बोलायला लागला देवा म्हणजे महाराज तुमची संतांची म्हणजे भेट झाली बरं काय. संत चरणाऱ्याचं लागताची सहज वासनेचे बीज जोडले जाय. बरोबर महाराज तुमची प्राप्ती झाली. तुमच्या चरणाची प्राप्ती झाल्यामुळं माझी जी काही वाईट वासना होती ना, आतापर्यंत फार मी वाईट आचरण केलं, फार वाईट वागलो महाराज. पण म्हणजे तुमचं दर्शन झाल्यामुळं, तुमची प्राप्ती झाल्यामुळं माझं मन असणारं थोडं शुद्ध झालेले आहे. माझ्या मनातलं जे काही क्लेश होतं ना, ते क्लेश मला दुःख नाहीसे वाटायला लागलं देवा. म्हणून म्हणजे तुम्ही माझ्यावर कृपा करा, माझ्या डोक्यावर वरदान ठेवा. अशा पद्धतीनं विनंती असणारे त्या ठिकाणी करू लागले. काही होते प्राचीन पुण्य म्हणून याद दिसले चरण. आता याची तवरत मान तुम शरण अगसे. म्हणून म्हणे महाराज बहुत दुर्लभ संत मी बोलले पण होत नाही का महाराज. होते बरं काय. तरी त्या जगजेठी कृपा केली. भगवंताची जर कृपा झाली तर संतांची नीट व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तो व्यक्ती बोलायला लागला देवा काहीतरी माझ्या पदरामध्ये पुण्य शिल्लक राहिलं. पूर्वीच कोण्यातरी जन्माबद्दल पुण्य असावं. म्हणून म्हणजे या ठिकाणी तुमच्यासारख्या महात्म्याची भेट झाली. आणि तुमच्यासारख्या महात्म्याची भेट झाल्यामुळं माझा उद्धार होईल असं काहीतरी करा देवा. हात जोडून त्या ठिकाणी विनंतीपूर्वक तो मणिग्रीव बोलू लागला. दया करा हो मजवर तुम्ही दयाळ मुनीवर. शरणगता झाला भय कर दुःखाचा त्वर निरसावे. म्हणून महाराज संतांनी प्राप्ती नाही आयशे वेद नीती गवानी. म्हणून या ठिकाणी हा व्यक्ती बोलायला लागला. मणिगिरव नावाचा व्यक्ती बोलायला लागला महाराज तुम्ही संत म्हणजे या ठिकाणी मला भेटलेले आहात. संतांची प्राप्ती झाली बरं काय. आणि संतांची प्राप्ती झाल्यावर माझा उद्धार होईल असं मला वाटायला लागलं. माझ्या मनाला म्हणजे शास्त्री वाटायला लागली. म्हणून देवा काहीतरी माझ्यावर परोपकार करा. एवढा करा परोपकार म्हणलाय. म्हणून एवढा म्हणजे माझ्यावर परोपकार करा महाराज. म्हणून दोन्ही हात जोडले, पायावर मस्तक ठेवलं महाराज आणि विनंतीपूर्वक बोलू लागला. माझे दरिद्र समूळ दुनिया जाईल सकळ आणि पावनिया वैभव विपुल सुख्याचल वरद नवी. कृपा झाली तर म्हणजे माझं जे काही आतापर्यंत असणारं पाप माझ्या पदरामध्ये आहे आणि तुमच्या कृपेमुळं सगळं पाप असणारं जळून भस्म होईल काय. आणि पूर्वीसारखं माझं धन असणारं मला प्राप्त व्हावं यासाठी काहीतरी उपाय करा. म्हणून म्हणजे मी तुम्हाला शरण आलेले आहो देवा अशी विनंती करू लागले. मनिग्रीवा भाग्यवंत आता एवढं महत्व असणारं संतांचं आहे
म्हणून ज्यावेळेस हा मणिगिरी नावाचा व्यक्ती असणारा त्या ब्राह्मणाला त्या महात्म्याला विनंती करायला लागला, त्यावेळेस तो ब्राह्मण असणारा संतुष्ट झालेले आहे. आता ज्या नम्रता जर आपल्या अंगी त्या ठिकाणी धारण केलं तर म्हणजे त्या ठिकाणी संतांची कृपा व्हायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी नम्रतेनं बोलल्यामुळं त्या महात्म्याला आनंद झाला आणि तो महात्मा असणारा त्या ठिकाणी बोलायला लागले, बाबा तू आणि तुझ्या पत्नीसह या ठिकाणी माझी सेवा केलं, मला तुम्ही या ठिकाणी जीवदान दिलं, कारण या अरण्यामध्ये डोंगरामध्ये मी रस्ता चुकलो होतो आणि भटकत चाललो होतो, पण कशाही परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे मला या ठिकाणी आणला, मला पाणी पाजलं, खायला दिलं, माझी सेवा केली, म्हणून माझं मन असणारं प्रसन्न झालं. असं तो महात्मा असणारा तो ब्राह्मण दैवता बोलू लागले, अस्मात तुझे स्वस्त्रीच हित, पुढे कल्याण होणार कथित, भावे शुभांचे सूचक येतात, चिन्हे पूर्वीच दिसताती. म्हणजे महाराज चिन्हे पूर्ववत दिसतात म्हणाले महाराज. म्हणजे पूर्वी सगळं काही वैभव होतं ना, ते सगळं वैभव म्हणजे तुला प्राप्त होईल असं ते महात्मे असणारे ते संत बोलायला लागले, बाबा तू म्हणजे दुःख करू नको, चिंता करू नको, आतापर्यंत हे दुःख असणारी ही व्याथा असणारी तुला भोगावं लागले, पण आता एकदा माझं दर्शन झालं ना म्हणजे तुझ्यावर भगवंताची कृपा झाली, आता पूर्वीवत असणार तुला द्रव्य प्राप्त होईल, धन प्राप्त होईल, तुझं राज्य असणार सगळं काही म्हणजे तुला प्राप्त होईल असं मला वाटायला लागलं. असं ते महात्मा असणारे त्या मणिगिरी नावाच्या व्यक्तीला बोलू लागले, आता तीर्थव्रत दानविने, द्वारी निरसेल जाणे, तेन सर्व आपुल्या मने, निर्धारी साचार. बरोबर महाराज तो महात्मा असताना सांगायला लागला, आता तप जप तीर्थयात्रा करणे, आता जी काही क्रिया कर्म केलं तर महापुण्य प्राप्त होते ना, तो तर म्हणजे तुझ्या मनामध्ये फक्त निर्धार असावा, आणि जर निर्धार तुझ्या मनामध्ये निर्माण झाला तर पूर्वत असणारं सगळं भाग्य तुला प्राप्त होईल अशा पद्धतीने बोलू लागले. आता येईल तिसरा मास, पुरुषोत्तम नाम तयास, त्यात तुम्ही दोघांनी विशेष, सांगतो ऐसे आचरावे. बरोबर महाराज तो दैवता असणारा तो ब्राह्मण दैवता त्या ठिकाणी बोलायला लागले. आता वेळ फार कमी आहे बरं, आणि कमी वेळामध्ये कमी आयुष्यामध्ये जर आपल्याला परमार्थ साधायचा असेल तर अनेक शास्त्रामध्ये सांगितलं महाराज. म्हणून या ठिकाणी ब्राह्मण दैवता सांगायला लागले, आता तिसरा महिन्यामध्ये अधिक महिना येणार आहे, 3 वर्षाच्या नंतर येतो ना तो तर म्हणजे तिसरा महिन्यामध्ये तो अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास असणारा हा म्हणजे या ठिकाणी येणार आहे. आणि या अधिक मासामध्ये काय आचरण करावं आणि काय आचरण केल्यामुळं पुण्य फल प्राप्त होईल हे म्हणजे मी तुला आता नीट सांगतो, ऐक बरे काय. असं ब्राह्मण दैवता त्या ठिकाणी बोलू लागले, पुरुषोत्तम प्रीत्यर्थ जाण, दीप लावावा यथा विधान, तेने तुमचे दारिद्र्य लक्षण तत्क्षण, समूळ संपूर्ण निरसेल. म्हणून महाराज त्या ठिकाणी ब्राह्मण दैवता सांगायला लागले, आता येणारा अधिक मास आहे म्हणजे हा पुरुषोत्तम मास, आणि या अधिक मासामध्ये जेणेकरून तो पुरुषोत्तम म्हणजे अनंत ब्रह्मांडाचा मालक असणारा देवादिदेव तो भगवंत म्हणजे प्रसन्न झाला पाहिजे, आणि त्या भगवंताला प्रसन्न करण्यासाठी फक्त दीप लावायचा आहे मला. पण नित्य नियमन आम्ही प्राणी दुर्लभ म्हणलं, लक्ष्मी वल्लभ नित्य नियमानं पूर्ण महिना नियमानं चालवलं पाहिजे, आणि 2 दिवस त्या भगवंताला दीप लावला पाहिजे, दिवा लावला पाहिजे महाराज. एवढाच म्हणजे या ठिकाणी नियम चालवा. आता तुमच्याकडे अन्नदान करायला तर कुठलं द्रव्य नाही, धन नाही, अन्न नाही, धान्य सुद्धा नाही, तुम्हीच म्हणजे अरण्यामध्ये काहीतरी खाऊन आपलं उदरनिर्वाह चालवत आहात. म्हणून तुम्हाला जे काही घडतं हे तपश्चर्या मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हणजे फक्त दिवा या भगवंताला लावा,
बोलू लागले तैले वागते निरोते दीप लावायता शके हरिती तुमा दुर्लभ सती वनी वसता म्हणून महाराजांना भक्ती करत असताना आपल्या परिस्थितीनुसार आपण भक्ती केलं तर चालते महाराज. संतांनी ते सांगितलं, म्हणतानी ते सांगितलं, शास्त्रामध्ये सुद्धा तेच सांगितलं गेलं. आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण भक्ती केलं पाहिजे. आता या अधिक महिन्याचं महात्म्य आहे. तुपाचा निवड होणं पाहिजे किंवा दिवटीच्या तेलाचा निवड होणं पाहिजे, तिळाच्या तेलाचा निवड होणं पाहिजे. पण ते ब्राह्मण देवांना सांगायला लागले, तुम्हाला खाण्याचे मध्ये मारा लागले, तुम्हाला मध्ये तेल घटत नाही, तूप घटत नाही, कोणत्याच प्रकारची तुमच्याकडे सुविधा नाही, तरी पण तुम्हाला करता यावं असं म्हणजे मी तुम्हाला मार्ग दाखवतो असं ब्राह्मण देवता त्या ठिकाणी बोलू लागले. तरी मुनी तले मासवारी स्त्री सनियमे दीपकरी नित्यतानया सर्वहरी सारुणिक विहे कृत्य. म्हणून महाराज त्या ठिकाणी ब्राह्मण देवता असणारी सांगायला लागले, आता हेच कृत्य असणार नियमानं केलं पाहिजे महाराज. आणि कोणतंही कार्य करत असताना जर आपण नियमानं केलं ना महाराज तर त्याचं फल प्राप्त होतं. आता आपण कार्य करतो देवाकडे जरी आलं तरी नियमानं येत नाही महाराज. आता नियमानं न आल्यामुळं आपली हात त्या देवाला सुद्धा ऐकत असते महाराज. आता एखादी लहान लेकरू असणार थोडकं जर आपल्या आईला हात मारलं तर ती आई त्याच्याकडे जात नाही महाराज. आणि खळखळून जर लेकरू रडायला लागलं तर त्याची आई नक्की धावत त्याच्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताला जरी हात मारायचा असतं तर म्हणजे खळखळून मनाभावातून त्या ठिकाणी हात मारलं पाहिजे. म्हणून नित्य नियमानं असणारं ही क्रिया करा. आणि ही क्रिया कशी करा, दर दिवस असणारं त्या सरोवरामध्ये सकाळी स्नान करा, चतुर्भुज अवस्था निर्माण करा आणि याच्यानंतर त्या भगवंताची भक्ती करा, पूजन करा. अशा पद्धतीनं विनंती त्या ठिकाणी करू लागले. आची माझा तुझं उपदेश याने दुःख निरसेल अशेष पावनिया वैभव विजेश सुख तुम्हा होईल बोले महाराज त्या ठिकाणी होता तुमची कृपा पसुवेद बोलवले महाराज. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे सांगायला लागले, बाबा मी म्हणे तुला सांगायला लागलो हात म्हणजे उपदेश मान किंवा बोध हात समजवर काय. आणि मी सांगितल्याप्रमाणे नित्य नियमाने त्या ठिकाणी सकाळी उठावं, त्या सरोवरामध्ये स्नान करायचं आणि त्या भगवंताचं चिंतन करा, भगवंताची पूजा करा. आणि मी सांगितलेले आचरण असणार दर दिवस नियमाप्रमाणे करा. अशा पद्धतीने महात्म्य असणारे त्या ठिकाणी बोलू लागले. गोपाळ कृष्ण भगवान